नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शनिवार सराव पेपर जो काही झालेला आहे या सराव पेपरचं विश्लेषण आपल्याला या माध्यमातून बघायचं आहे. गणित आणि बुद्धिमत्ताचं विश्लेषण आपण इथे घेत आहोत, ज्यामध्ये 50 प्रश्न आपण पोलीस भरती सराव पेपरमध्ये विचारले होते. त्यातल्या 50 प्रश्नांचं गणित आणि बुद्धिमत्ताचं विश्लेषण आपल्याला घ्यायचं आहे. चला तर मग वेळ न घेता या दोन भाग केलेले आहेत. भाग क्रमांक 1 ते 25 प्रश्न यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत. भाग क्रमांक 2 मध्ये बाकीचे प्रश्न केले. पहिला प्रश्न काय होता बघा, 7, 11, 15, 19 या अंकगणित श्रेणीतील 60 पदापर्यंतची बेरीज किती? ठीक आहे, मग आपल्याला 60वं पद काढावं लागेल अगोदर. 60वे पद कसे काढणार? पहिलं पद टोटल पद 60 पैकी एक मांडलं 59. प्रत्येक पदामध्ये कितीचा फरक आहे? 4चा, म्हणून 4. पहिली संख्या यांचा गुणाकार करू. 9 चोक 36 ला 6 हातचे किती आले? 3. 5 चोक 20 आणि 3 23. दोघांची बेरीज केली तर ती येते 243. आपल्याकडे सूत्र आहे, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणाकारात एकूण संख्या किती येतं? 60. मग दोघांची बेरीज केली तर किती? 250 भागिले 2 गुणिले 60. याला भाग दिला तर 30. 25 त्रिक 75. 0 दशाला तसे, याचा अर्थ 7500 ही आहे त्या सर्व पदांची बेरीज. म्हणून पहिला जो काही प्रश्न होता गणितातला, त्या प्रश्नाचं उत्तर होतं 7500. अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं होतं. चला पुढचा प्रश्न घेऊ. सोपे प्रश्न आहेत. सर्व प्रश्न या माध्यमातून आपण कव्हर केले. जवळपास जेवढे काही टॉपिक्स आहेत हे सगळे टॉपिक आपल्याला यातून कव्हर करायचे आहेत. बघा, त्यांनी सांगितलं होतं 32 ही संख्या 50 वेळा मांडून गुणाकार केल्यास एकक स्थानचा अंक कोणता येतो? आता बरेच विद्यार्थी याला 32 गुणिले 50 करतील आणि एकक स्थानचा अंक 0 म्हणून हा 0 बरोबर करतील. ते चुकीचे आहे. असा प्रश्न नाही. मुळात प्रश्न व्यवस्थित वाचा. 32 ही संख्या 50 वेळा मांडायची, म्हणजे 32 गुणिले 32 गुणिले 32 गुणिले अशा पद्धतीनं. मग अशा प्रश्नासाठी आपण नेहमी ट्रिक सांगितली होती, 50 भागिले 4. 4 एक 4, राहिला 1 वरून आला 0. 4 दोन्ही 8, बाकी किती उरला? 2. जेवढ्या वेळा बाकी उरलेला आहे तेवढ्या वेळा एक नंबरचा जो अंक दिसतो तेवढा गुणाकारात मांडा, म्हणजेच 2 गुणिले 2 बरोबर 4. तर एकक स्थानचा अंक किती यायला पाहिजे होता? 4. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं, किंवा ते करायचंय. पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारला जातो किंवा विचारलेला आहे. असे प्रश्न तुम्हाला विचारणार आहेत. अंकगणिती आणि श्रेणी या भागावरून आपण हा प्रश्न घेतला होता. उज्ज्वला पहिल्या दिवशी 4 मिनिट धावली, प्रत्येक दिवशी आदल्या दिवसापेक्षा 3 मिनिट अधिक धावते. धावण्याचा कालावधी 67 मिनिट होण्यासाठी किती दिवस लागतील असं त्यांनी सांगितले. आपल्याकडे शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस फरक, कितीचा फरक आहे? 3चा, म्हणून भागिले 3 आणि प्लस 1 हे सूत्र आहे आपल्याकडे. काय सूत्र आहे बघा, शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1 भागिले इथं घ्यायचं आहे तुम्हाला फरक आणि यानं सोडवायचं, बाकी काहीच नाही. शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा झाली 63 भागिले 3 प्लस 1 म्हणजेच 21 प्लस 1 बरोबर 22. तर टोटल किती आहे? तर 22 दिवस लागतील तेवढा प्रवास करण्यासाठी. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न. एक नैसर्गिक संख्या तुम्हाला दिलेली आहे विषम नावाची, आणि त्याच्यानंतरची 18वी समसंख्या तुम्हाला काढायची. मग दिलेली संख्या मांडून घ्या. 5x - 7 नंतरची म्हणून 2, 18 गुणिले 2. आता लक्षात घ्या, आपल्याला 18वी सम विचारली आणि दिलेली आहे विषम, म्हणून शेवटी -1. हा 5x दशाला तसा -7, 18 दोन्ही 36 -1 असा होईल. 5x दशाला तसा, ठीक आहे, मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे प्लस 36 -8. 5x जशाला तसा, 1 + 1 मायनस मायनस होईल 28. दोघात मोठ्या संख्येचं चिन्ह लागेल, म्हणजेच 5x + 28. पर्याय क्रमांक 1 जो दिसतो ते त्यातलं पर्याय क्रमांक 1 पर्याय उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला त्याला सोडवायचं. पुढचा प्रश्न. सर्व प्रश्न जे आहेत ते बेसिक कन्सेप्ट वरती डिपेंड आहेत. 2 अंकी नैसर्गिक संख्येची बेरीज किती
तर 2 अंकी नैसर्गिक संख्येची बेरीज आहे 4905. विद्यार्थ्याकडून आपण पाठ करून घेतलेला आहे आणि ती पाठ करून ठेवायची आहे. सोडवत असताना पहिली 2 अंकी संख्या, शेवटची 2 अंकी संख्या भागिले 2 आणि गुणाकारात एकूण 2 अंकी संख्या 90, याला जर सोडलं तर ते 4905 मिळेल. पर्याय क्रमांक बी हे त्याचे पर्याय उत्तर बरोबर. पुढचा प्रश्न, एका बोटीचा स्थिर पाण्यातला वेग जो आहे तो किती बघा. एका बोटीचा स्थिर पाण्यातला वेग आहे 10 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाचा वेग आहे 6 किलोमीटर प्रति तास. प्रवाहाच्या दिशेने, आता प्रवाहाच्या दिशेने चाललेत म्हणजे बोट पण त्याच दिशेने चाललेली आहे आणि प्रवाहही त्याच दिशेने चालला आहे, म्हणजेच वेगांची काय होते बेरीज, म्हणजेच 16 किलोमीटर प्रति तास असा वेग असायला पाहिजे बोटेचा प्रवाहाच्या दिशेने. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर. 2 डझन टेबलची किंमत तुम्हाला दिलेली आहे 4096 रुपये. तर 9696 2 डझन. आता 2 डझन म्हणल्यानंतर काय येईल, त्याला 24 येईल. 24 न भाग द्यायचा. बरेच विद्यार्थी 24 चोक 96 24 चोक 96 करतील, पण नाही, 0 आणि नंतर 24 चोक 96 म्हणजे 404 उत्तर यायला पाहिजे. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, सर्व जे काही प्रश्न आहेत ही सर्व प्रश्न आपल्याला इथं बघायचे आहेत. काही दर्जेदार प्रश्न पुढे पुढे दिलेले. पहिल्यांदा काही भाग सोपा घेतलाय आपण, नंतर मात्र भाग 2 मध्ये व्हिडिओचे जे काही प्रश्न असतील ते थोडेसे सोडवणे किंवा ट्रिकी प्रश्न पण त्यामध्ये आहेत. पहिल्या क्रमावर 25 विषम संख्येची बेरीज, सिंपल 25चा वर्ग करायचा होता, बाकी काहीच नाही. 625 त्यांची बेरीज आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर. पुढचं, काही विषम संख्येचा सरासरी 188 आहे. बर, प्रत्येक संख्या अर्धी केली तर नवीन संख्येचा सरासरी काय असेल. इथे महत्वाचं आहे संख्येवरील परिणाम. संख्येवरील परिणाम हा सरासरीवरील परिणाम असतो. सरासरीवरील परिणाम असतो. म्हणजे आपण जो संख्येवर परिणाम करतो तोच परिणाम कशावरती होतो, सरासरीवरती होतो. म्हणून 188 भागिले 2 म्हणजेच उत्तर यायला पाहिजे 94. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 10 नंबरचा प्रश्न, टेस्ट मध्ये जे काही प्रश्न आहेत मॅक्झिमम प्रश्न तुम्हाला ट्रिक्स पद्धतीने सोडवता येतील. ठीक आहे, पण त्यासाठी बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं महत्वाचं आहे. 2 अंकी समसंख्या विषम संख्यांच्या बेरजेतला फरक किती. 2 अंकी एकूण संख्या किती आहेत, 2 अंकी एकूण संख्या आहेत 90. 45 काय आहेत सम, 45 काय आहेत विषम, म्हणून बेरजेतील फरक 45चाच असेल. जेवढा संख्या असतात तेवढाच त्यांच्यामध्ये काय असतो, फरक असतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं. पुढचा प्रश्न, हा एक प्रश्न आहे ज्यामध्ये तुम्हाला शेकडेवारी किंवा लोकसंख्या वाढ या भागावरून घेतलेला हा प्रश्न होता. थोडंसं कॅल्क्युलेशनचा भाग येते, घेऊ आपण. शहराची लोकसंख्या 12,500 आहे. बरं, 12,500 लिहून घेऊ. गुणिले 2 वर्षात पहिल्या वर्षी 50% वाढली म्हणजे 150 झाली 100 वरती, गुणिले नंतर 17% वाढली म्हणजेच 117 झाली 100 वरती, आणि तिसऱ्या वर्षी 60% कमी झाली म्हणजे 40% झाली. याला फक्त सोडवायचं आहे, बाकी काहीच नाही. 1 2 3 4 2 0 2 0 कॅन्सल होईल. याला भाग देऊ आपण. 25 न भाग दिला, 25 5 125, 25 चौक 100, 4 ने 4 कॅन्सल झाला. इथं आला 15 गुणिले 5 गुणिले 117. आता शेवटी आपल्याकडे 5 गुणिले 5 25 गुणिले 5 35 म्हणजे शेवटी 5 यायला पाहिजे होता. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. याचा जर गुणाकार केला तर तो 8775 मिळेल. शेवटी 5 आला म्हणून आपण डायरेक्ट उत्तर काढण्याचा प्रयत्न केलाय. सगळं सोडवण्याची गरज नाही. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं. 11. 12 नंबरचा जो काही प्रश्न आहे, 12 नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्ही पाहू शकता राजेश, सीमा आणि नरेश, राजेश, सीमा आणि
नरेश व्यवसायामध्ये त्यांनी 14 जसे 6 जसे 12 प्रमाणात पैसे गुंतवले. एकाचं भांडवल 6 प्रमाणात आहे, दुसऱ्याचं 5 प्रमाणात आहे आणि तिसऱ्याचं 7 प्रमाणात. 14 सकून 84, 6 पंचे 30 आणि 12 साती 84. हे दोघांचं 84 84 आहे. इथं दोघांचं सारखं नाही, सोडून द्या. इथे दोघांचं सारखं नाही, सोडून द्या. इथे दोघांचं सारखं नाही, सोडून द्या. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर काय होतं, बरोबर होतं. कारण ए आणि सी यांच्या दोघांचं जे काही प्रमाण आहे नफ्याचं ते सारखंच यायला पाहिजे होतं, म्हणून पर्याय क्रमांक 1 मध्ये ते पाहायला मिळते. 13 नंबरचा प्रश्न. इथे थोडंसं कॉमा अलीकडे करायचं आहे तुम्हाला, बाकी काहीच नाही. इथे असा कॉमा येईल, दाखवतो मी तुम्हाला. ओके, हा कॉमा इथालचं कट करायचा आहे तुम्हाला, इथला कॉमा. 400 आंबे प्रति 100 रुपये 1450 या किमतीने खरेदी केले. 800 रुपयाच्या नफ्यावर विकले. प्रति डझन आंब्याची विक्री किंमत किती असं म्हणलंय. ठीक आहे, 400 आंबे घेतलेत 100 रुपये प्रति 1450, म्हणजे 1450 गुणिले 4 हे 400 आंब्याची किंमत झाली. कारण 100 आंब्याची किंमत किती आहे इथे घेऊ आपण. 100 आंबे यांची किंमत आहे 1450. तर 400 आंब्याची म्हणून 400 गुणिले 1450, याच्यामध्ये 800 रुपये नफा झाला. इथं 800 रुपये नफा करून टाकू. आणि प्रति डझन आंब्याची विक्री किंमत किती, म्हणजेच तुम्हाला एका आंब्याची किंमत काढावी लागेल, म्हणजे भागिले किती करावं लागेल तुम्हाला इथं, 400 करावं लागेल. ठीक आहे, भागिले किती करणार इथं आपण, 400 एका आंब्याची किंमत दिली. आता एका आंब्याची किंमत निघली याचा अर्थ गुणिले 12 केलं म्हणजेच आपल्याला कशाची किंमत निघेल, 1 डझन आंब्याची किंमत निघेल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला त्याला सोडवायचं होतं. तर ही उदाहरणं सोडत असताना आपण इथे जाऊ शकतो. बघा, हा 400 दोघाला भागाकारात जाईल. 400 दोघाला भागाकारात गेला तर 400 दोन्ही 800 होईल, आणि 400 ने याला जर भाग दिला तर 0 0 कॅन्सल, याला भाग दिला तर 10. पॉईंट गेला 14.5 अधिक 2 गुणिले किती इथे येतं 12. ठीक आहे, म्हणजेच किती झाली 16.5 गुणिले 12. गुणाकार करून घ्या. 12 पंचे 60 ला 0, हातचे आले 6. 12 सकून 72 आणि 6 किती 78, हातचे आले 7. 12 1 12 आणि 7 किती 19. एका संख्येनंतर पॉईंट म्हणून एका संख्येनंतर पॉईंट. 198 उत्तर यायला पाहिजे होतं. 1 डझन आंब्याची किंमत होती 198 रुपये. अशा पद्धतीने तुम्हाला त्याला सोडता येईल. सिंगल लाईनमध्ये तुम्ही सोडू शकतात. आपल्याकडे तेवढा वेळ नाही म्हणून आपण डायरेक्ट फास्ट पद्धतीने त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. या पद्धतीने तुम्हाला तो प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. 198 रुपये त्याचं उत्तर होतं. काही लोकांनी सांगितलंय तुम्हाला, काही लोकांनी 10 दिवसात एक काम पूर्ण केलं, म्हणजेच काय होईल बघा. आपल्याकडे सूत्र असेल M1 D1 बरोबर M2 आणि D2. बर, काही लोकांनी, माहिती नाही, लोकांनी 10 दिवसात एक काम पूर्ण केलं. बर, 6 व्यक्ती आजारपणात कमी झाले, त्यामुळे उर्वरित लोकांनी काम 12 दिवसात पूर्ण केलं. तर सुरुवातीला कामावर किती मजूर होते, म्हणजे x काढायचा आहे. याला आपण म्हणू 10x. 12 ने x ला गुणलं तर 12x मायनस 12 सकून 72. सगळ्याला 2 ने भाग जातो. इथं गेला तो 5x, इथं गेला 6x, इथं गेला 36. 36 इकडे आला, 5x तिकडे गेला. 36 बरोबर 6x वजा 5x, तर x बरोबर किती येतो 36. सुरुवातीला कामावर 36 मजूर होते. पर्याय क्रमांक 1 मध्ये त्याचं पर्याय उत्तर तुम्हाला पाहायला मिळतं. अशा पद्धतीने तुम्हाला त्याला प्रश्न सोडवायचा होता. 14 नंबरचा प्रश्न आहे. 15 नंबरचा प्रश्न जो आहे तो आपण बघू. सिंपल प्रश्न होता. बरेच विद्यार्थी या प्रश्नामध्ये कन्फ्युजन होणार आहेत. सिंपल प्रश्न आहे. एक गाडी पहिल्या तासामध्ये सांगितलंय त्यांनी 93 किलोमीटर चालली आणि दुसऱ्या तासामध्ये 271 चालली, म्हणजे 2 तासात टोटल गाडी किती चालली 93 प्लस 271, म्हणजेच दोघांची बेरीज केली 3 आणि 1 4, 9 7 16, चाला 1 364 2 तासामध्ये. आपल्याला काय सांगितलंय, ॲव्हरेज स्पीड सांगितलंय. ॲव्हरेज स्पीड म्हणजेच काय, टोटल अंतर भागिले टाईम. 2 न भाग द्यायचा होता फक्त. बे एक बे एक उरला, बे आठी 16, बे दोन्ही 4, म्हणजेच ॲव्हरेज जर स्पीड काढला तिचा तर तो स्पीड होता 182 किलोमीटर प्रति तास. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. बरेच विद्यार्थी त्याला x गुणिले y आणि खाली x अधिक y गुणिले 2 हा सोडवतील. याचा वापर इथे करायचा नाही. ठीक आहे. 16 नंबरचा प्रश्न होता.
महेशने बँकेतून 2500 रुपये काढले, त्याला 50 रुपयाच्या आणि 100 रुपयाच्या एकूण 48 नोटा मिळाल्या, तर त्यात 50 रुपयाच्या नोटांची संख्या किती? आता 50ला 50 घेता येणार नाहीत, हा प्रश्न चुकीचा आहे. बरं, ऑप्शन मध्ये चालल्या जाऊ आपण. 38 नोटा घेऊन पाहू. 38 नोटा जर घेतल्या तर हे वरचे 1000 रुपये व्हायला लागले आणि 38 नोटाचे 50 रुपयाने 50 रुपयाच्या नोटा म्हणले त्या ऑप्शन मध्ये, म्हणजेच 1900 रुपये व्हायला लागले. राहिल्या 10 नोटा, 10 गुणिले 100 म्हणजेच तिथं झाले किती? 1900 आणि इकडं 1000 बरोबर दोघांची टोटल मारली तर ती 2900 रुपये लागली पहिल्या पर्यायामध्ये, म्हणून पहिला पर्याय चुकीचा आहे. आपला 2500 व्हायला पाहिजे. 46 कडे जाऊ. 46 म्हणल्यावर 2300 रुपये व्हायला लागले. 46 नोटा, 2 नोटा 100च्या म्हणजेच किती व्हायला लागलेत? 200 रुपये. दोघांची बेरीज केली तर 2500. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं. या पद्धतीने आपल्याला तो प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे. 16 नंबरचा झाला. 17 नंबरचा प्रश्न बघू. सर्व जे काही प्रश्न आहेत ही सगळी प्रश्न तुम्हाला सोडत असताना सोपी प्रश्न दिलेले आहेत. इथं फक्त सिंपल काय लक्षात ठेवायचं तर बघा, लांबी रुंदीपेक्षा 25 मीटरने जास्त आहे, म्हणून ही रुंदी आहे तुमची 38 रुंदी, तर लांबी किती असन? 38 प्लस 25 असन, म्हणजेच 8 आणि 5 13ला 3, हातचा आला 1 म्हणजे 63 ही तुमची असन लांबी. यांच्या दोघांचा गुणाकार, कारण एरिया म्हणजेच काय असतो? लांबी गुणिले आयताचे क्षेत्रफळ. याचं सूत्र जर काढलं ते आहे लांबी गुणिले रुंदी. यांचा गुणाकार आपल्याला किती यायला पाहिजे होता? 1404 यायला पाहिजे होता. आपल्याला माहिती यांचा गुणाकार खूप मोठा येणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये गेलात, ही झाली तुमची रुंदी 34. लांबी आपण काढून घेऊ. लांबी जर तुम्हाला काढायची असेल तर किती असेल तुमची? याच्यामध्ये 25 प्लस करा, 5 आणि 4 9 इकडं 59, 9 चोक 36 येणारे पहिला अंक, इथं 4 आहे, म्हणून दुसरा नंबरचा पर्याय पण चुकीचा आहे. 27 आहे. 27 मध्ये 25 प्लस केले तर ती 52 येईल. दोघांचा गुणाकार करून पाहू. 27 गुणिले 52, 7 दुनी 14, 4 नंबर आहे, कारण हे उत्तर येणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. या पद्धतीने आपल्याला तिथे जाता येतं. 18 नंबरचा प्रश्न घ्या. 25 प्रश्न घेणारे भाग क्रमांक 2 मध्ये बाकीचे उरलेले प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत. हा प्रश्न पण सोपा होता. प्रत्येक शब्दामधील पहिल्या आणि तिसऱ्या अक्षरांची आदलाबदल केल्यास किती अक्षरांच्या शेवटी स्वर असेल? आता स्वर म्हणजे काय हे माहिती असायला पाहिजे. स्वर आहेत ए ई आय ओ यू. ए ई आय ओ आणि यू हे स्वर आहेत. यामध्ये किती अक्षराला स्वर आहेत? तर ए एन टी, याला जर उलट केलं तर टी एन ए, इथं पण स्वर आला, आणि यू वाय टी याला जर उलट केलं तर टी वाय यू, इथं पण स्वर आलेला आहे. बाकीच्यांमध्ये स्वर आपल्याला पाहायला मिळत नाही. आला तर हा इकडे चाललाय आणि हा इकडे चाललाय, शेवटी दिसते तुम्हाला तिथं. अलग लक्षामध्ये इथे पण आहे आणि इथे पण आहे, पण त्यांचं म्हणणे आदला बदल केल्यानंतर सी एस ई याला जर उलट केलं तर ई एस सी यायला लागला, हा स्वर नाही, आणि पी एल ओ याला उलट केलं ओ एल पी, हा पण स्वर नाही. म्हणून फक्त पहिल्या 2 अक्षरामध्ये तुम्हाला काय दिसतो? शेवटी स्वर दिसतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. या पद्धतीने तुम्हाला जायचं होतं. सोपे प्रश्न होते सर्व प्रश्न. सगळे प्रश्न जे काही आहेत ते पाहून घ्या. तुम्हाला यामध्ये काही अडचणी आल्याच्या नंतर विचारू शकतात. हा प्रश्न सोपा होता. हा पण दिलेल्या शब्दापैकी 3 शब्द एका विशिष्ट तऱ्हेच्या गटाने समान असलेला पर्याय निवडायचा आहे. आता हे 3 जे आहेत ते एका गटातले आहेत. जसं बीट, गाजर आणि बटाटा हे खोड गटातील म्हणू शकतो किंवा जमिनीच्या खाली येणारे म्हणू शकतो आपण. तर अशा पद्धतीनं त्यामधला जो काही पेरू आहे तर हा पेरू वेगळा शब्द आपल्याला इथं निवडायचा होता. हे सर्व विद्यार्थ्यांना सॉल्व्ह करता येईल किंवा असे प्रश्न यायलाच पाहिजेत, त्याच्याशिवाय आपल्याला हे प्रश्न सोडता येणार नाही. हा एक प्रश्न आपण त्यामध्ये घेतला होता. एक व्यवस्थितपणे जर प्रश्न समजून घेतला तर इंग्रजी वर्णानुक्रमानुसार मांडणी करायची, अल्फाबेटिकल नुसार अरेंज करायचं आहे. मग आपला एबीसीडी मधला पहिलं अक्षर काय येतं? ई. ई नंतर पुन्हा काय आपल्याकडे असतं? सगळ्यांमध्ये ई तुम्हाला पाहायला मिळतो. ई एन सगळ्यांमध्ये कॉमन आहे, लक्षात घ्या. ई एन ई एन ई एन ई एन, आणि इथं ई एक्स आहे, म्हणजे ई एक्स आहे तर हा सर्वात शेवटी येणार आहे. ई एक्स किती नंबरचा हा शब्द बघा? 1 2 3 4 आणि 5. मग 5 नंबरला जो शेवटी 5 दिसतो हे आपले उत्तर असणार आहे. तर यामधलं हे तर उत्तर होणारच नाही. एक्साइटेड हा सगळ्यात शेवटी जाणारा शब्द आहे.
मग ईएनच्या नंतर क्रमाने येणारं पहिलं जे काही अक्षर असतं ते आपलं डी आहे. म्हणजे आपल्याला सुरुवातीला 2 हा संकेत यायला पाहिजे होता, 2. मग जिथे जिथे 2 असतील ते उत्तर आहे. मग 2 नंतर ई एन डी झाला. डीच्या नंतर येणारं अक्षर कोणतं आहे ते बघायचं होतं आपल्याला. डीच्या नंतर येणारं अक्षर असतं जी. क्रमाने याच्यातलं म्हणायला लागलो आपण, कारण डीच्या नंतर ई येतं, एफ येतं, जी येतं. मग जी असणारा अक्षर कुठं दिसतंय पुन्हा याच्यामध्ये बघा, हे इथं दिसतंय तुम्हाला, इंजिन. इथं हा शब्द घेतलाय आपण, हा शब्द कटला आपला, म्हणून त्याच्यानंतर कोणता येईल, 1 नंबर. म्हणजे 21 वालेच पर्याय तुम्हाला ठेवायचे आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे, बरोबर उत्तर काढता येईल. म्हणून आपण पर्याय क्रमांक 1 कडे गेलो, जे क्रमानुसार तुमची तिथं मांडणी करते. पुढचा प्रश्न, 21 नंबरचा प्रश्न. ही मालिका जी काय आहे, ही मालिका आपल्याला कंप्लीट करायची आहे. इथे जाऊ शकतो आपण. एफ, बर, इथं दोघांना चेंज केले, इथं पण दोघांना चेंज केले, बर, इथं दोघांना चेंज केले, इथं पण दोघांना चेंज केले. आता आपल्याला तिथे पलीकड नवीन अक्षर घ्यावं लागेल. इथं एफ, जी, एच, आय. आता खाली काय असणार आहे, जे, म्हणजे 10 नंबरचं अक्षर जे यायला पाहिजे होतं, कारण इथे सगळ्यांमध्ये पहिलं पहिलं अक्षर दिसतंय जे. म्हणून पर्याय क्रमांक जे इथे पण आहे, इथं नाही आहे, इथं नाही आहे. एक तर हे असायला पाहिजे, नाही तर मग हे असायला पाहिजे. मग दोन्हीपैकी कोणतं अक्षर आहे, इथं लक्षात घ्या. इथं एफ एफ दोन्ही वेळा झालं, जे जे दोन्ही वेळा झालं, इथं आय येणार नाही. आपल्याकडे काय यायला पाहिजे होतं, जो काही जे ए के हा शब्द आहे, तो जे ए के हा शब्द तिथे यायला पाहिजे होता. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. कारण इथे लक्षात घ्या, इथं पहिलं अक्षर आहे, तर तिकडे नंतर कोणतं आलं अक्षर, लहान अक्षर आलेलं आहे. असा पण आपण संदर्भ त्यामध्ये, म्हणजे इथे जसं काय आपल्याला इथं आयची बारी झाली म्हणून आपल्याला आय घेता येणार नव्हतं, जे आणि के घ्यायचं होतं. या पद्धतीने पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 22 नंबरचा प्रश्न. आता हा पण प्रश्न तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आपण विचारलाय, समजून घ्या फक्त काय आहे तर. प्रश्न व्यवस्थित वाचा. प्रत्येक विषम अंकामध्ये 1 जोडल्यास आणि प्रत्येक क्रमांकातून 2 वजा केल्यास तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्येतला फरक. मग 7, 8, 6, 5, 1, 4 आणि 3 विषम अंकामध्ये 1 जोडायचा आहे. याच्यात 1 जोडा म्हणजे 8 येईल. सम अंकातून 2 वजा करा म्हणजे इथं 6 येईल, इथं 4 येईल, इथं 6 येईल, इथं 2 येईल, इथं 4च्या जागी किती येईल, 2, आणि 3च्या जागी किती येईल, 4. त्यांनी सांगितले सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान अंकातला फरक. सर्वात मोठा अंक हा आहे, सर्वात लहान अंक म्हणजे 8 वजा 2 बरोबर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर. 23 नंबरचा प्रश्न. या भागामध्ये 25 घेतो, पुढच्या भागामध्ये राहिलेले 25 प्रश्न आपले होतील. ठीक आहे. एक दोन्ही भाग पाहण्याचा प्रयत्न करा. सर्व जे काही प्रश्न आहेत ही प्रश्न तुम्हाला या माध्यमातून आपण विश्लेषणाच्या माध्यमातून देत आहोत, जेणेकरून येणाऱ्या पेपरच्या भरतीमध्ये विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. यांच्यामध्ये 5चा गॅप आहे, यांच्यामध्ये 10चा गॅप आहे, यांच्यामध्ये 15चा गॅप आहे, यांच्यामध्ये 20चा आहे, यांच्यामध्ये 25चा आहे. आता कितीचा असायला पाहिजे, 30चा. म्हणून 77 + 30 बरोबर 7, 7 आणि 3 10, 107. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. पोलीस भरतीमध्ये सर्वाधिक महत्त्वाचं वेटेज जे आहे ते म्हणजे तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता आहे, ज्याच्यामध्ये 50 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. हे 50 प्रश्नाचं विश्लेषण आपण देत आहोत. ठीक आहे. पुढचा प्रश्न पण आहे मिश्रण या भागावरून घेतलेला हा प्रश्न. टोटल जे काही द्रावण आहे ते तुमचं 91 लिटरचं द्रावण आहे, लक्षात घ्या. आणि या 91 लिटरच्या द्रावणामध्ये दूध आणि पाणी यांचं प्रमाण 9:4 आहे. म्हणजे टोटल जर काढलं आपण तर ते टोटल आहे 13 प्रमाणामध्ये. मग आपण असं म्हणू 91/13 बरोबर x, तर x बरोबर किती आला, 7. म्हणजे इथे आपल्याला दूध काढता येईल, त्याला आपण मिल्क म्हणू आणि वॉटर म्हणू. म्हणजेच 9 63 आणि 9 36 एवढ्या लिटरमध्ये ते आलं. आता त्यांनी सांगितलंय हे गुणोत्तर 1 जसं 1 करायचं आहे. म्हणजे मिल्क 63 आहे तर वॉटर बी 63च करायचं आहे. याचा अर्थ याच्यात किती पण प्लस करावं लागेल, एक्स. मग आपण म्हणू 63 बरोबर 36, इथंच डायरेक्ट करून टाकू, दोन्ही सारखं करायचं आहे, प्लस एक्स. हा इकडे घेऊन या. 63 वजा 36 बरोबर एक्स. तर 63 मधून 36 गेले तर 38 राहायला पाहिजे. पर्याय क्रमांक जो काही दिसतो तुम्हाला 2 हे त्यातलं पर्याय क्रमांक 2 त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे.
कारण दोन्ही प्रमाण सारखं करायचंय, म्हणजे मिल्क पण 63 आणि वॉटर पण 63 असलं पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक 38 हा पर्याय त्यातला बरोबर पर्याय आहे. ठीक आहे. शेवटचा प्रश्न, राहिलेले 25 प्रश्न भाग क्रमांक 2 मध्ये मी घेणार आहे, त्यामुळं राहिलेले प्रश्न जे आहेत ते पण पाहण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये सुद्धा दर्जेदार प्रश्न राहिलेले आहेत, त्यामुळे आपण 2 भाग केले, जेणेकरून विद्यार्थी लेंदी झालेला व्हिडिओ पाहत नाहीत, म्हणून सर्व प्रश्न जे आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. एका विशिष्ट रकमेवर 5% वार्षिक दराने 5 वर्षासाठी 1386 रुपये मिळतात, तर ती विशिष्ट रक्कम शोधा. म्हणजेच आपल्याला पी काढायचं आहे. पी बरोबर आय गुणिले 100 भागाकारामध्ये टी गुणिला आय. किती आहे? 1386 गुणिले 100 भागिले टाईम 5 वर्ष, आणि वार्षिक व्याजाचा दर जो आहे तो आहे तुमचा 21%. मग जिथे जिथे भाग जाता येईल तिथे तिथे आपण भाग देण्याचा प्रयत्न करू. 7 भाग जातो का बघून घेऊ इथं. ठीक आहे, म्हणजे 7 जर भाग गेला तर भाग द्यायला पण सोपा जाईल आणि कट करायला पण सोपा जाईल. 7 1 7 राहिले 6, 7 9 63 राहिले 5, 7 8 56 गुणिले 100 भागिले 5 गुणिले 7 3 21. 3 पण भाग जाईल तिथे वरती, इथं 3 6 18, 3 6 18, आणि इकडे भाग गेला तर 20 5 100. इकडे येईल 132 वरती 0, याचा अर्थ 1320 हे त्याचं पर्याय उत्तर काय होतं? बरोबर उत्तर. अशा पद्धतीनं ही पहिल्या गटामध्ये असणारी 25 प्रश्न जी आहेत ही 25 प्रश्न भाग क्रमांक 1 मध्ये आपण कव्हर केली. भाग क्रमांक 2 मध्ये राहिलेली 25 प्रश्न आपल्याला कव्हर करायची आहे. तरीही विद्यार्थ्यांनी पूर्ण व्हिडिओ पहा. अजून काही अडचणी येत असतील तर 94 05 82 87 42 या क्रमांकावर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. टेलिग्राम चॅनल पेपर्ससाठी MH21 भारती सर जालना, गणित आणि बुद्धिमत्ताचे दर्जेदार प्रश्न आपल्याकडे पाहायला मिळतील. जे प्रश्न पोलीस भरतीमध्ये तुम्हाला नव्याने येण्याची शक्यता, तसेच सराव करता नवीन प्रश्न पाहायला मिळतील. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला पोहोचण्याची संधी द्या. धन्यवाद.